पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताचा राग पुन्हा एकदा पुढे आला आहे आणि त्याचा थेट परिणाम होतोय भारत वर्सेस पाकिस्तानच्या क्रिकेट मॅचवर। या हल्ल्यामध्ये आपले किती जवान शहीद झाले आणि लोकांच्या मनात अजूनही तो राग आहेच, म्हणून सोशल मीडियावर बॉयकॉट इंडिया वर्सेस पाकिस्तान हा ट्रेंडिंग चालू आहे। जनतेचा प्रश्न सरळ आहे, जेव्हा पाकिस्तानवरून दहशतवादी हल्ले होतात तेव्हा आपण त्यांच्या सोबत क्रिकेट कसा खेळू शकतो? हे तर काहीच नाही, अनेकांनी तर आपले तिकीट सुद्धा कॅन्सल केले, मॅच पाहण्यासाठी डायरेक्ट नाही म्हणले। पण दुसऱ्या बाजूला काही लोकांचं म्हणणं आहे क्रिकेट हा फक्त खेळ आहे, राजकारणापासून वेगळा ठेवायला पाहिजे। याच्या मागे खूप मोठं राजकारण आहे, तुम्हाला बी आणि मला बी माहिती, पण तुम्हाला कसं वाटतंय? पहलगाम हल्ल्यामुळे वाद आणखी मात्र तीव्र होईल आणि जनतेचा प्रश्न हेच आहे की देशाच्या भावना जास्त आहेत का क्रिकेटनं येणारा पैसा जास्त आहे? पहलगाम हल्ल्यामुळे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाचे डोळे अजूनही सुटलेले नाही आणि म्हणून लाखो भारतीय मनातून एकच प्रश्न विचारतात, ज्यांना गोळ्या घातल्या त्यांच्या संघात आपण क्रिकेट मॅच कशी खेळू शकतो? यावर तुमचं काय म्हणणं आहे?